नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MST CET नीट किंवा JEE मध्ये अगदी दिलखुलासपणे मार्क देणारा टॉपिक म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मित्रांनो. सो लेट्स स्टार्ट विथ द डेफिनेशन. ॲटम ऑर आयन ऑर ग्रुप ऑफ ॲटम. पहिले तर हे समजून घ्या मित्रांनो की ॲटमवर कोणताही चार्ज नसतो. नो पॉझिटिव्ह नो निगेटिव्ह. ॲटम इज न्यूट्रल. पण ॲटमच्या डोक्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल मित्रांनो तर त्याला कॅटायन म्हणतात. आणि इफ ॲटम कॅरी निगेटिव्ह चार्ज, जर त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज असेल तर इट इज नोन टू बी ॲनायन. ओके, सो ॲटम किंवा आयन किंवा ग्रुप ऑफ ॲटम यांच्याकडे जर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, काय असतील? सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, तर अशा दोन स्पेसिसला काय म्हणायचं मित्रांनो? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. समजा तुमच्याकडे आणि माझ्याकडे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर आपण झालो एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मित्रांनो. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू काही ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. जर कॅटायनवर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल, हायर द पॉझिटिव्ह चार्ज, तर त्याची साईज कमी असणार मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ॲनायनच्या डोक्यावर जेवढा हायर निगेटिव्ह चार्ज असणार तेवढी त्याची साईज जास्त असणार. थोडक्यात परत एकदा समजून घ्या. हायर द पॉझिटिव्ह चार्ज लेसर विल बी द साईज, हायर द निगेटिव्ह चार्ज लार्जर विल बी द साईज. सो ह्या दोन ट्रिक अतिशय महत्वाच्या मित्रांनो. आणि त्याच सोबत एक प्रवास मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. हायर निगेटिव्ह ते न्यूट्रल ॲटम ते मोस्ट पॉझिटिव्ह, खूप जास्त निगेटिव्ह कडून खूप जास्त पॉझिटिव्ह कडे जर प्रवास झाला, आता जास्त निगेटिव्ह म्हणजे काय? लार्जर साईज. जास्त पॉझिटिव्ह म्हणजे काय? लेसर साईज. सो ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे मित्रांनो. आणि याच्या विरुद्ध जर आपण विचार केला, हायर पॉझिटिव्ह म्हणजे कमी साईज आणि ते हायर निगेटिव्ह, लक्षात घ्या, म्हणजे जास्त साईज, ही इन्क्रीजिंग ऑर्डर आहे मित्रांनो. सो ह्या ट्रिक अतिशय महत्वाच्या आहे. सो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. या ठिकाणी एक कॅटायन आहे, इथे एक न्यूट्रल ॲटम आहे आणि हा एक ॲनायन आहे. सो सोडियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 11, 11 ॲटॉमिक नंबर म्हणजे 11 इलेक्ट्रॉन. आणि पॉझिटिव्ह असेल तर काय करायचंय? सबस्ट्रॅक्ट. निगेटिव्ह असेल तर काय करायचंय? ऍड. जेवढे पॉझिटिव्ह तेवढे सबस्ट्रॅक्ट करायचे आणि जेवढे निगेटिव्ह आहे तेवढे ऍड करायचे. कशातून सबस्ट्रॅक्ट करायचे आणि कशात ऍड करायचे? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर मधून. सो सोडियम 11, 11 मायनस 1, 11 मायनस 1 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. हा निऑन आहे, निऑनचे 10 ॲज इट इज, नो पॉझिटिव्ह नो निगेटिव्ह म्हणजे नो सबस्ट्रॅक्शन नो ॲडिशन, म्हणून याचे 10 इलेक्ट्रॉन. आणि शेवटचा आहे एफ मायनस, क्लोरीनकडे 9 इलेक्ट्रॉन, 9 आणि 1 10 इलेक्ट्रॉन. प्लस 1 का केला मित्रांनो? कारण निगेटिव्ह ऍड करायचा आहे. सो अशा पद्धतीने कॅटायनकडे, ॲनायनकडे किंवा न्यूट्रल ॲटम अशा संपूर्ण सेटकडे 10-10 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा सेट आयसो इलेक्ट्रॉनिक आहे मित्रांनो. सो नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. इथे आहे कॅल्शियम 2+, 20 मधून 2 गेले 18. पॉझिटिव्ह असेल सबस्ट्रॅक्ट करायचं, ॲटॉमिक नंबर 20, सो 18 इलेक्ट्रॉन, 18 ॲज इट इज 18, नो पॉझिटिव्ह नो निगेटिव्ह, सो नो सबस्ट्रॅक्शन नो ॲडिशन. 17 आणि 1 18, सो 18 इलेक्ट्रॉन. सो ऑल दे हॅव 18 इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वाय दे आर सेट टू बी एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक मित्रांनो. सो पुढचा जो सेट आहे तो पॉली ॲटॉमिक आयोनिकचा स्पेसिसचा सेट आहे मित्रांनो. पॉली म्हणजे काय? खूप, मेनी. ॲटॉमिक म्हणजे ॲटम म्हणजे ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त ॲटम आहे, 3 4, लक्षात घ्या. आणि आयोनिक म्हणजे विच कॅरी द चार्ज, ज्याच्या डोक्यावर काहीतरी चार्ज आहे. बघा, पहिला स्पेसिस आहे सल्फेट आयन, फॉर्म्युला आहे SO4 यामध्ये 1 सल्फर, 4 ऑक्सिजन आणि 2 निगेटिव्ह चार्ज आहे. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 म्हणून 16 इलेक्ट्रॉन. एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन असतात. सो 8 4 जा, कारण 4 ऑक्सिजन आहे, 8 चोक 32 इलेक्ट्रॉन आणि 2 निगेटिव्ह आहे म्हणून 2 ऍड करायचे. तो सर्वांची जर ऍडिशन केली तर 50 इलेक्ट्रॉन येतात. सिमिलरली आपण जर फॉस्फेट आयन बघितला तर त्याच्याकडे एक फॉस्फेट, त्याचा फॉर्म्युला आहे PO4 1 फॉस्फरस, 4 ऑक्सिजन 3 निगेटिव्ह. तर एका फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15 म्हणून 15 इलेक्ट्रॉन. 4 ऑक्सिजनकडे ऑलरेडी काउंट केलेले 32 इलेक्ट्रॉन, 3 ऍड केले कारण 3 निगेटिव्ह आयन आहे, लक्षात घ्या, निगेटिव्ह चार्ज आहे. टोटल आला काउंट 50. सो 50 इलेक्ट्रॉन. सो हे पॉली ॲटॉमिक स्पेसिस एकमेकांचे 100 नाही 1001% काय आहे? बोला, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आता डिपेंडिंग ऑन आपण जी कन्सेप्ट बघितली त्यावर काही PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कव्हर करू मित्रांनो. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हायड्रोजन लाईक, म्हणजे हायड्रोजन लाईक कोण नाही, म्हणजेच हायड्रोजन सारखा कोण नाही. पहिले हायड्रोजन काय आहे ते चेक करू. हायड्रोजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 1, त्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. सर्वांचे इलेक्ट्रॉन काढलेले बघा. लिथियम ॲटॉमिक नंबर 3, 3 मायनस 2, मायनस आणि प्लस काय करायचं ते सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह असेल सबस्ट्रॅक्ट करा, निगेटिव्ह असेल ऍड करा. 3 मायनस 2 1, 4 मायनस 3 1. दोघांकडे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे हे दोघं जण हायड्रोजन सारखे आहे. पण हेलियमचा जर विचार केला तर चार्ज नाहीये, त्यामुळे 2 ॲज इट इज 2 इलेक्ट्रॉन. आता इथे बघा, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आणि हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजेच हेलियम हा हायड्रोजन स्पेसिस
म्हणजे हायड्रोजन लाईक स्पेसिस नाही मित्रांनो. सो हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट PYQ कडे जाऊ आपण. फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ आयन विच वन इज नॉट अन आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. इथं उत्तर टिक करून दिलेलं आहे, पण लॉजिक समजून घ्या मित्रांनो. प्रश्न अगेन तोच आहे की आयसो इलेक्ट्रॉनिकचा सेट कोणता नाहीये. मी ए ऑप्शन इथं घेतलेला आहे. Fe 26-2 24 इलेक्ट्रॉन, Mn 25-2 पॉझिटिव्ह असल्यानंतर सबस्ट्रॅक्ट करायचे. 25-2 23 इलेक्ट्रॉन, 24 आणि 23. सो सेम इलेक्ट्रॉन नाहीये मित्रांनो. म्हणून ए ऑप्शन मध्ये असलेले दोन स्पेसिस एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस डेफिनेटली नाहीये मित्रांनो. पुढच्या क्वेश्चन कडे आपण त्या ठिकाणी जाऊ. Be2+ इज आयसो इलेक्ट्रॉनिक विथ. आता Be2+ बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 इलेक्ट्रॉन. आता सगळ्यांचे इलेक्ट्रॉन मी काउंट करून ठेवलेले, वॉच करून बघून घ्या. मी डायरेक्ट उत्तराकडे जातो. बी ऑप्शन. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 2. सो Li+ कडे पण 2 इलेक्ट्रॉन, Be2+ कडे पण 2 इलेक्ट्रॉन. सो हे दोघ जण झाले एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक. म्हणून तुमचं उत्तर काय येतंय मित्रांनो? डेफिनेटली बी ऑप्शन येतोय मित्रांनो. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण त्या ठिकाणी जाऊ. ऑप्शन ABCD दिलेले, कोणता असा ऑप्शन आहे ज्यामध्ये सगळे एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे. मी ए ऑप्शन इथं घेतलेला आहे मित्रांनो. CO हे तुमच्या समोर आहे. त्याचे ॲटॉमिक नंबर आपल्याला माहित पाहिजे. कार्बनचा 6, सो 6 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा 8, सो 8 इलेक्ट्रॉन. 8 आणि 6 14. कार्बनचे 6, नायट्रोजनचे 7. निगेटिव्ह आहे म्हणून एक निगेटिव्ह आहे म्हणून एक ऍड केला, सो ऍडिशन आली 14. नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून सबस्ट्रॅक्ट करायचा. अगेन ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन टोटल आली 14. आणि 2 कार्बन असल्यामुळे 6+6 घेतले आणि हे 2 ऍड केले. सो 6 6 12 2 14. सो सगळ्यांकडे 14 इलेक्ट्रॉन आले. सो ऑप्शन ए हाच तुमचा काय आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचा सेट आहे मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो. 4 स्पेसिस दिलेले आहे तुम्हाला. F- O2-, Na+, Mg2+. आणि तुम्हाला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर असा कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हायर द पॉझिटिव्ह चार्ज त्याची साईज कमी असते आणि हायर द निगेटिव्ह चार्ज त्याची साईज जास्त असते. मग आपण याला जर अरेंज केलं 2+, प्लस 1- आणि 2- म्हणजे मोस्ट पॉझिटिव्ह कडून मोस्ट निगेटिव्ह कडे ही इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ साईज आहे. आणि यालाच जर आपण पलटी मारली O2- ते Mg2+, म्हणजे मोस्ट निगेटिव्ह कडून मोस्ट पॉझिटिव्ह कडे ही साईज काय होत जाते? कमी होत जाते. म्हणून ही कोणती ऑर्डर आहे मित्रांनो? डिक्रीजिंग ऑर्डर आहे. आणि अशा पद्धतीने ही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसची कन्सेप्ट अलॉंग विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमच्यासाठी त्या ठिकाणी मी शिकवली मित्रांनो. आय होप यू अंडरस्टँड. धन्यवाद मित्रांनो.